नमस्कार, होम टेस्ट फूड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी गवारीच्या शेंगांची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी पाव किलो एवढ्या गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत आणि त्यांना नीट मोडून साफ करून घेतलं आहे. गवारीच्या शेंगा मोडून झाल्या की गॅसवर कढई तापत ठेवायची आणि कढई तापली की त्यात मोडून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालून थोडं भाजून घ्यायचा. गवारीच्या शेंगांना मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं. थोडा काळे टिपके त्याला आले की मग परतून काढून घ्यायचे आहेत शेंगा. गवारीच्या शेंगा भाजून झाल्या की काढून त्यांना बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच कढईत मी 1 इंच एवढा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आणि त्याला बारीक कट करून भाजून घ्यायचं आहे. त्याला सोनेरी रंग, तपकिरी रंग येईपर्यंत. आणि मग त्याच्यातच 1 इंच एवढा अद्रकचा तुकडा घालायचा आहे. 3-4 मिरच्या घालायच्या आहेत आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून त्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. त्याला पण थोडं भाजून झालं की आपण याचं वाटण तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी थोडं शेंगदाण्याचं कूट पण वापरणार आहे. त्याच्यात दाखवते नंतर तुम्हाला. आता हे सगळं भाजून झालं आहे तर काढून घेणार आहोत आपण आणि बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. आणि इकडं आपल्या गवारीच्या शेंगा थंड झाल्या तर त्याला पाणी ओतून स्वच्छ असं 2-3 पाण्यात धुवून घ्यायचं आहे. शेंगा धुवून बाजूला त्यातलं सगळं पाणी काढून बाजूला ठेवूयात. वाटण करण्यासाठी आपण घेतलं आहे त्याच्यात 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून वाटण तयार करून घेतलं आहे. आणि इकडे फोडणीसाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, त्याला बारीक असं कट करून घेतलं आहे. आणि टमाटरला पण 2 टमाटर घेतलेत आणि त्याला पण बारीक असं चिरून घेतलं आहे. तर चला फोडणी देऊया. फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाली की त्यात 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्यात 1 चमचे जिरे घातले. जिरे थोडं तडतडलं की त्यात चिरून घेतलेला कांदा घातला आहे. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. त्याला हलवत राहायचं आहे. सोनेरी रंग येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि मग वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे त्यात. वाटण पण थोडं हलवून घ्यायचं आहे. त्याला पण थोडं भाजून घ्यायचं आहे. हलवतच राहायचं त्याला. चम्मचनी खाली लागू द्यायचं नाही. आपलं वाटण मस्त भाजून झालेलं आहे. आता त्यात वाटणाला मस्त तेल सुटले. आता त्याच्यात 2 कटिंग करून घेतलेलं टमाटर घालूयात आणि त्याला पण परतून घेऊया. टमाटरला कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यात 1 चम्मच नमक घालून चवीनुसार नमक घाला. आणि सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून द्यायची. बघा आपलं टमाटर वाफ काढून झाले. बघा मऊ झाले टमाटर. आणि त्याला थोडं परतायचं. टमाटर कांदा वाटणामध्ये मिक्स झालेलं आहे. तर मग आता मसाले घालून घेऊया. त्यासाठी मी 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच लाल तिखट आणि 2 चम्मच कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे. मसाल्याला फिरवून घ्यायचे. वाटणासोबत कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचे. त्याला वाटण आणि मसाला एकदम मिक्स झाला पाहिजे. त्याला तेल सुटेपर्यंत थोडं भाजायचं. बघा मस्त मसाला छान भाजून झालेला आहे. मग आपण पाण्यातून काढून घेतलेल्या शेंगा घालून घ्यायचे. त्याला पण परतून घ्यायचं. मिक्स करू द्यायचं. मिक्स करून झालं की चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आणि टमाटर मस्त. आणि मग थोडं वाफ काढून देण्यासाठी झाकण लावून 5-10 मिनटं वाफ काढून घ्यायची. बघा मस्त थोडे शिजून गेलेत थोडेसे वाफेमुळं. आपण थोड्याच्यात पाणी घालणार आहोत.
झाकण काढून थोडं हलवून घ्यायचं आहे आणि मिक्सर धुवून पाणी घालून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि थोडं उकळी येऊ द्यायची आहे त्याला. उकळी काढण्यासाठी झाकण लावून 5-10 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. बघा मस्त उकळी काढून आली आहे. तर आपली भाजी शिजलेली आहे. किती छान दिसते बघा. आणि मग भाजी शिजून झाली की त्यात थोडं कोथिंबीर घालून हलवून घ्यायची. आपली भाजी तयार आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा.